सोन्याळ फाटा पुन्हा हादरला आहे. जत तालुक्यातील सोन्याळ फाट्यावर सलग दुसऱ्या दिवशी धाडशी चोरी झाल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. चोरट्याने आता आपले लक्ष वीज वितरण कंपनीला बनवले आहे. वीज वितरण कंपनीचा सुमारे 4.5 लाख रुपयाचा माल अज्ञात चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. त्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात चोरी झाल्याने एकच चर्चेचा विषय बनलेला आहे. उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. गुरुवारी 16 जुलै रोजी सोन्याळ फाटा या ठिकाणी हॅडसन दूध डेअरीमधील पेंडीची सुमारे 25 पोती चोरट्यांनी लंपास केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्याच रात्री या ठिकाणी पुन्हा एकदा धाडशी चोरी झालेली आहे आणि चोरट्यांनी MSCBमधील ॲल्युमिनियम कंडक्टरचा मोठा रोल लंपास केला आहे. सुमारे 1.5 टन वजनाची ॲल्युमिनियमची ही तार असते आणि ही संपूर्ण तार चोरट्यांनी लंपास केली आहे आणि त्याची किंमत सुमारे 4,17,000 रुपये एवढी आहे. चोरट्यांनी वीज वितरण कंपनीचे कंपाऊंड तोडून या कंपाऊंडमधून सुमारे 1.5 टन एवढे वजन असलेला कंडक्टरचा रोल लंपास केला आहे. जत चडचण या अगदी गजबजलेल्या रस्त्यावरती सोन्याळ फाटा आहे आणि सोन्याळ फाट्यावर अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वीज वितरण कंपनीवर चोरट्याने डल्ला मारला आहे आणि या ठिकाणी विजेची तारच लंपास केली आहे. कुलाळवाडी माडग्याळ पाठोपाठ सोन्याळ फाट्यावर पेंड चोरीची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा वीज वितरण कंपनीत चोरी झाली आहे. त्यामुळे उमदी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमदी पोलिसाची गस्त कुठे गेली व या चोरट्याचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना अपयश का येत आहे याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून या सर्व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जनतेमधून होत आहे. जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले, माडगाळ प्रतिनिधी.